Hello, today in this video we are going to learn a new topic from 7th class English. It is a 4.3 and the name of the topic is Chasing the Sea Monster. तर मुलांना आपला जो आजचा नवीन लेसन आहे, आपण नवीन लेसनमध्ये पाहणार आहोत. एक नवीन पाठाकडे एका नवीन भागाचा आपण पाठाचा अभ्यास करणार आहोत. जो आपल्या पाठाचं नाव आहे समुद्राच्या राक्षसाचा पाठलाग आहे. चेसिंग द सी मॉन्स्टर, समुद्राच्या राक्षसाचा पाठलाग. चेस म्हणजे काय की पाठलाग करणे. द सी म्हणजे समुद्र, मॉन्स्टर म्हणजे काय आहे, राक्षस आहे. समुद्राच्या राक्षसाचा पाठलाग करणे. कुठे करणे साहजिकच आहे, जो समुद्रातला जो राक्षस आहे म्हणजे आपण कुठे पाठलाग करणार आहोत, ते आपण समुद्रात पाठलाग करणार आहोत. एक रोमांचकारी जी कथा आहे की एक अतिशय तुम्हाला आनंद देणारी आणि एक विनोदी किंवा एक साहसी एक जी कथा आहे की जी मॉन्स्टरच्या कथा तुम्ही आतापर्यंतच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहिल्या असतील किंवा TV-मध्ये देखील तुम्ही त्याचं चित्रपट देखील बघितलं असेल. तर अशा एका प्रकारचा जो आपण लेसन आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. त्या पाठाच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर मजा येणार आहे की आपण जेव्हा बघत असतो एखादा पिक्चर, आपण आपल्या मनाचा आवडीचा बघत असतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आता पुढे काय होणार आहे. तशाच प्रकारचं इथे एक उत्सुकता ताणून ठेवणारा हा जो लेसन आहे की हा जो मॉन्स्टर आहे हा कशा प्रकारे माणसांना खिळवून ठेवत आहे आणि मग पुढे काय होणार आहे हे माणसं काय करत असतात त्या गोष्टीचा विचार करतात आणि आपल्यालाही त्याची ऐकण्याची ही उत्सुकता ही अधिकच ताणून जात आहे. तर अशाच प्रकारचा एक जो लेसन आहे तो आपल्याला लेसन इथे घेऊन आलेले आहे, जे आपले लेखक आहेत, तुला ज्युअल वेर्न आहेत की ते एक अमेरिकन लेखक आहेत. 19व्या शतकामध्ये मधील हे लेखक आहेत. ते त्यांनी बऱ्याच कथा आणि कादंबऱ्या देखील लिहिलेल्या आहेत आणि अशाच कथा ज्या कादंबऱ्या आहेत त्यांनी सादर करून इथे विज्ञान जगतामध्ये त्यांनी एक नवीन पाया रचलेला आहे आणि त्यांना राष्ट्रीय विज्ञानाचे जनक देखील म्हणून ओळखले जात आहे की ज्यावेळेस रॉकेट आहे, अवकाश यात्रा आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जे सबमराईन म्हणजे आपण पाणबुडी आहे की याची कोणाला माहिती नव्हती, त्याच्याही अगोदर त्यांनी या कथा कादंबऱ्यामध्ये लिहून ठेवलेलं होतं की पुढे घडणाऱ्या गोष्टी कशा असू शकणार आहेत यांचं त्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर अशाच प्रकारची त्यांनी एक जी कादंबरी लिहिली आहे की जे 2000 फूट म्हणजे इथे दिलेले आहे बघा 20,000 बघा 20,000 फूट खोल. लीगचा अर्थ काय की हे जुन्या काळचं एक जे मापाचं अंतर आहे की त्यावेळी जसं आपण बोलतो की जुन्या जमान्यात शेर पावली, 1 पायली 2 पायली, तर ते जे अंतर आहे जे माप आहे ते मापाचा वापर करत असेल म्हणजे 2000 खोल फुटाच्या अंतराला म्हणजे 20,000 लीग्स अंडर द सी या एका पुस्तकाच्या कथा कादंबरीतून ही जे एक पार्ट आहे, एक छोटासा जो पॅसेज आहे तो मात्र इथे घेतलेला आहे आणि त्याबद्दलची घटना ही आपल्याला इथे सांगण्यात आलेली आहे की त्याबद्दलचा एक छोटासा उतारा इथे घेतलेला आहे. कोणत्या पाठातून? 20,000 लिगेजेस अंडर द सी या पाठात एका कादंबरीच्या माध्यमातून तो घेतलेला आहे. तर चला तर आपण पाहूया की याच्यामधली जी सबमराईन जी आहे जे पाणबुडीच्या माध्यमातून आणि जे समुद्रात असलेला जो मॉन्स्टर आहे कसा खळबळ माजवत आहेत ह्या लेसनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इथे इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे पण तरी मी तुमच्या माध्यमातून पुन्हा तुम्हाला इथे दाखवत आहे. ज्यूल्स वर्न्स फ्रेंच रायटर. कोण आहे ज्यूल्स वर्न्स? कोण आहेत? एक फ्रेंच म्हणजे कोण आहे जे फ्रेंच भागातील जो आपल्या भारतातले नाही, भारताच्या बाहेरचा जो फ्रेंच जो राष्ट्र आहे तो रायटर आहे. रायटर म्हणजे कोण आहे? लेखक. इज नोन ॲज द फादर ऑफ सायन्स फिक्शन की त्याला काय म्हटलं जातं की विज्ञान जगतलाच जनक म्हटलं जात आहे. तर ही रोट अबाउट रॉकेट. त्यांनी काय लिहिलं आहे की त्यांनी रॉकेट आणि स्पेस ट्रॅव्हल, अंतराळ यात्रा आणि सबमराईन जे पाणबुडी आहेत, वेअर सच थिंग वेअर अननोन की ज्याबद्दल अद्यापही कोणाला माहिती नव्हतं त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. रॉकेट लिहिलेलं आहे, स्पेस ट्रॅव्हल लिहिलेले आहे आणि सबमराईन याबद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या पुस्तकात कथा कादंबऱ्यामध्ये लिहिलेली आहे. इन दिस पॅसेज की या पॅसेजमध्ये किंवा या लेसनमध्ये फ्रॉम इज नॉवल 20,000 जे त्यांचं जे नॉवल आहे 20,000 लिगेज इन द अंडर द सी म्हणजे काय 20,000 खोल फुटाच्या खाली समुद्राच्या खाली म्हणजे लीगचा अर्थ काय आहे? एक जुने माप आहे की जे जुन्या काळामध्ये 19व्या शतक 1700-1800 शतकामध्ये जे जुन्या मापाचा जे वापर करत असेल त्याला लीग असे बोलले जात आहे. ही डिस्क्राईब हाऊ पीपल ऑन अ शिप थिंक ऑफ द सबमराईन की त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या शिपचं म्हणजे कोणाचं केलं? ही पीपल ऑफ शिप की ज्या शिपवरती असलेले लोक आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. ऑफ द सबमराईन जे पाणबुडी आहेत त्यांचं आणि ॲज ॲनिमल अँड ट्राय टू चेस अँड हंट इट की ज्या समुद्रामध्ये असणारा जो
प्राणी आहे आपण म्हणू शकतो की जो प्राणी आहे, राक्षस आहे, त्याचा कशा प्रकारे पाठलाग केला अँड हंट इट, आणि त्याला कशा प्रकारे मारलं, या संबंधाचं सविस्तर वर्णन आपल्याला या पाठाच्या माध्यमातून दिसत आहे. चला तर आपण मुलांना या पाठाला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला छान मजा येणार आहे की तुम्हाला एक रोखून धरणारा प्रसंग आहे तो इथे, की आता पुढे व्हॉट अबाउट नेक्स्ट, पुढे कोणत्या गोष्टीबद्दल काय घडणार आहे याची ही उत्सुकता तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून होणार आहे. असा एक इंटरेस्टिंग लेसन आपण इथे अभ्यासणार आहोत आणि हे तुम्हाला या लेसनमध्ये फार मजा येणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. एक्सप्लेनेशन इथे विचारलेलं आहे, म्हणजे स्पष्टीकरण आपण सांगत आहोत. स्पष्टीकरणाच्या माध्यमातून चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण बघत आहोत. बघा आता इथे पहिल्याचं जे सुंदरसं जे चित्र आहे तुम्हाला इथे दिसत आहे की जो समुद्र आहे आणि समुद्राच्या मध्यभागी काय आहे, एक बोट आहे की त्या बोटीमध्ये काय आहे, काही माणसं बसलेली आणि ते काय करत आहेत, प्रवास करत आहेत. चला तर आपण सुरुवात करूया. जस्ट वेन द फ्रिगेट वॉज अबाउट टू गो बॅक. बघा आता फ्रिगेट काय दिलेलं आहे, बघा इथे काय दिलं, जस्ट वेन द फ्रिगेट म्हणजे काय आहे की जे जहाज आहे. कोणतं जहाज आहे, एक प्रकारे हे एक लढाऊ जहाज आहे. फ्रिगेटचा अर्थ काय आहे, एक जहाज आहे. वॉज अबाउट टू गो बॅक, आणि ते परतीच्या प्रवासाने निघालं आहे. द अनर्थली द ॲनिमल कम टुवर्ड्स विथ द डबल स्पीड, आणि ज्याप्रमाणे ते जहाज बाहेर पडत आहे त्याच्या डबल दिशेने जो ॲनिमल म्हणजे जो प्राणी आहे तो त्यांच्या दिशेने त्या स्पीडने काय करत आहे, येत आहे. केम टुवर्ड्स इट विथ डबल स्पीड, दुसऱ्या स्पीडने म्हणजे त्या जहाजाचा जितका वेग आहे त्याच्या दुप्पट वेगाने तो जो ॲनिमल आहे त्यांच्या दिशेने बघा इथे काय करत आहेत, येण्यास जात आहे. फ्रिगेटचा अर्थ काय आहे मुलांनो, आपण पाहिलेला आहे. त्याचा जो अर्थ आहे लढाऊ जे जहाज आहे त्या जहाजाला काय बोललं आहे, फ्रिगेट असं जहाज बोललेलं आहे. अशा प्रकारे ही जी बोट जात आहे आणि त्या दिशेने जो प्राणी आहे तो दुप्पट वेगाने त्यांच्या पुढे पुढे येत आहे. पुढे दिले, पीपल ऑन द फ्रिगेट वेअर स्टन अँड स्केअर ॲज दे स्टूड मोशनलेस, की तिथले जे जहाजामधली जी लोक होती ती अत्यंत घाबरलेली आहेत आणि ते कोणत्याही प्रकारची ते हालचाल करत नाही, ते शांत बसलेले आहेत. स्टूड मोशनलेस म्हणजे काय की कोणत्याही प्रकारची हालचाल न करता ते तिथे ते काय करत आहेत, उभे राहिलेले आहेत आणि ते बघत आहेत आणि ते फार कसे झालेले आहेत. आणि स्केअर्ड काय आहे, स्केअर्ड ॲज दे स्टूड मोशनलेस. स्केअर्डचा अर्थ काय आहे, ते घाबरलेलेच आहेत. आता साहजिकच आहे, आपण एखाद्या जहाजावर जात आहोत आणि जहाजावर जात असताना समजा एखादा प्राणी आपल्या मागे येत आहे, तर की आपण एखाद्या जंगलच्या सफारीला गेलो आहोत आणि जर एखादा प्राणी आपल्या मागे राहिला आहे तर आपण घाबरणार आहोत मुलांनो, की आपल्याला समजणार नाही की आपण आता पुढे काय करणार आहे. तर अशाच प्रकारे इथे हे जहाजावर हे लोक बसलेले आहेत. अशाच प्रकारे इथे जहाजावर ते बसलेले, ते जहाजाने चालले होते आणि ज्या दिशेने ते जात होते त्या दिशेने त्यांच्या डबल वेगाने एक ॲनिमल, एक मॉन्स्टर त्यांच्या दिशेने डबल स्पीडने डबल वेगाने हा येत आहे आणि त्याच्यामुळे ते खूप फार घाबरलेले आहेत आणि ते मोशनलेस झालेले आहे. कोणत्याही हालचाल न करता तिथे ते थांबलेले आहेत. द ॲनिमल कॅच अप विथ द फ्रिगेट अँड सर्कलेड अराउंड. त्या ॲनिमलने काय केलं आहे, जो ॲनिमल आपल्याला दिसत आहे त्याने काय केलं आहे, कॅच अप द फ्रिगेट, की जे त्याचं लढाऊ जे जहाज आहे त्या जहाजाला त्यांनी काय केलं आहे, कॅच केलेला आहे, पकडलेला आहे. अँड द सर्कल अराउंड, त्याला काय केलं आहे मुलांनो, सर्कल केला आहे की त्याच्या अवतीभोवती तो काय करत आहे, फिरत आहे. इट रॅपिंग काय करत आहे, ज्याप्रमाणे बघा आपण एखादं रॅपर असतं जे आपली चपाती नरम राहण्यासाठी, भाकर नरमसाठी आपण एक ॲल्युमिनियम कॉईल वापरतो की नाही, की जेणेकरून त्याच्यामध्ये जे अन्न आहे ते व्यवस्थित आणि सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करतो, व्रॅप करतो. तशा प्रकारे इथे काय केलं आहे, त्याने जहाजाला व्रॅप केलं आहे, ते गुंडाळलेलं आहे. अँड इन शीट ऑफ इलेक्ट्रिसिटी, ज्याप्रमाणे एखादी विद्युत प्रवाह येतो, एखाद्या लाईट चमकावा त्याप्रमाणे तसा तो लाईट हा काय करतो आहे, तिथे प्रकाश पावत आहे. तर अशा प्रकारे तो काय करत आहे, त्याला गोल गोल चक्कर मारून तो प्रकाश त्याला रॅप केल्यासारखं तिथे तो जात आहे. द ॲनिमल ग्रो इन प्रोफेसाईल, की तो अधिक विपुलतेने प्रकाश देत आहे, की जसजसा तो जवळ येत आहे तसं तो काय होत आहे, तो अधिक विपुलतेने प्रकाश देण्याचं देखील तो काय करत आहे, काम करत आहे. बघा, तर जसा जसा त्याच्या जवळ येत आहे तो प्रकाश देत आहे. तर रायटर वॉज सरप्राईज, जो रायटर आहे, जो लेखक आहे तो काय आहे, तो सरप्राईज झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे. का बरं आश्चर्यचकित झालेला आहे, टू सी दॅट
द वॉरशिप वॉज फिलिंग अँड नॉट फायटिंग, की त्याला आश्चर्य वाटते की हे एक आपलं लढाऊ जहाज आहे, वॉरशिप आहे. म्हणजे काय आहे वॉरशिप, म्हणजे हे एक युद्धाचं जहाज आहे आणि एवढं युद्धाचं जहाज असून देखील आपण ते काय करू शकत नाही, समोर आलेल्या प्राण्याला, जो काही मॉन्स्टर आहे त्याला आपण फाईट करू शकत नाही. आणि तो किती समोरासमोर आपल्या येत आहे आणि आपण त्याला काय करत नाही, फाईट करत नाही. दे वॉरशिप वॉज फिलिंग अँड नॉट फायटिंग, आपण त्याला फाईट करू शकत नाही. आणि हे आपलं जे वॉरशिप आहे ते इतकं मजबूत आहे, ते टिकाऊ आहे, पण तरी देखील तो जो ॲनिमल आहे त्याला घाबरत नाही आणि आपलं जे वॉरशिप आहे त्याला ते मात देऊ शकत नाही. त्यामुळे तो काय झालेला आहे, सरप्राईज झालेला आहे. कोण सरप्राईज झाला आहे, तिथला लेखक सरप्राईज झालेला आहे. आपण याच्यात पाहू शकता. कमांडर ऑफ द शिप, जो त्याच्यातला जो जहाजातला जो कमांडर आहे, तो कमांडर ऑफ द शिप, तो कमांडर फ्रॅग्नेट वॉज ॲस्टॉनिश, आश्चर्य वाटलं. ॲस्टॉनिशचा अर्थ काय आहे, आश्चर्य वाटलं. कोणाकोणाला, जो रायटर आहे त्याला, जो कमांडर, जो शिपमधला कमांडर आहे, आणि कमांडर फारगेट वॉज, जो कमांडर फारगेट आहे तो त्याला काय वाटलं आहे, फारगेट हा कोण आहे, कमांडर आहे. म्हणजे कोण आहे, त्या जहाजाचा कमांडर, त्याचं नाव आहे हे. आणि ॲस्टॉनिश, ॲस्टॉनिशचा अर्थ काय आहे, एक प्रकारे त्याला आश्चर्य वाटणे. काय वाटणे, आश्चर्य वाटणे. की त्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं झालं की आपलं एक लढाऊ जहाज आहे, एक वॉरशिप आहे, आणि तरी देखील आपण त्याच्यासमोर टिकाव धरू शकत नाहीये, असं कसं होऊ शकतं. अशा प्रकारे त्यांना ते सरप्राईज वाटलं आहे. प्रोफेसर ॲरोनॉक्स, प्रोफेसरचं नाव काय आहे, ॲरोनॉक्स, अँड कमांडर सेड, की प्रोफेसर आणि कमांडर काय म्हणत आहे, आय डोंट नो, मला नाही माहिती, व्हॉट काइंड ऑफ इज फिअरसम क्रिएचर, की मला नाही माहिती की हा कोणत्या प्रकारचा जो क्रिएचर आहे, जो प्राणी आहे, ते मी त्याला ओळखू शकत नाही, मला याची काही माहिती नाही आहे. आणि हा जो प्राणी आपल्या भोवती फिरत आहे तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे, याला मी कधी बघितलं नाही, हा मला माहिती नाही की हा जो प्राणी आहे तो कोणता प्राणी हे मी ओळखू शकलेलो नाही आहे. तर अशा प्रकारे तो त्याला सांगत आहे. फिअरसम क्रिएचर, आय एम अगेन्स्ट, तरी सुद्धा मी काय, म्हणजे मी त्याचा विरोध करू शकत नाही आहे. अँड आय डोंट वॉन्ट माय फिगरेट, की जे, आणि माझं जे, मला माझी अशी इच्छा आहे की ते जहाज देखील त्याला काय करू शकत नाही आहे, विरोध करू शकत नाही. रनिंग फुलिश रिस्किंग ऑल दिस डार्कनेस, की जो रात्रीचा जो एवढा अंधार आहे, या अंधारामध्ये आपण काय करू शकत नाही आहे, की जे आपलं जहाज आहे, जे लढाऊ जहाज आहे, त्याला आपण काय करू शकत नाही आहे, विरोध करू शकत नाही आहे, आपण त्याच्यावर मात देऊ शकत नाही, असं देखील आपल्याला तिथे रायटर सांगताना दिसत आहे. जे प्रोफेसर आहेत आणि जे कमांडर आहेत ते सांगत आहेत की मी त्यांना काय करू शकत नाही, विरोध करू शकत नाही. बिसाइड, तरी देखील, हाऊ शुड वी अटॅक दिस अननोन क्रिएचर, की म्हणजे तरी आपण काय करू शकतो, हाऊ शुड, की अटॅक, म्हणजे आपण कसं काय त्याच्यावर अटॅक करू शकतो, त्याच्यावर हमला करू शकतो. अननोन क्रिएचर, क्रिएचरचा अर्थ काय, ज्याला आपण म्हणू की वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवजंतू असतात, की जे आपल्याला बरेचसे जीवजंतू माहिती नाही आहेत, त्यांना आपण काय बोलतो, क्रिएचर बोलतो. बघा इथे जो शब्द आलेला आहे की अशा प्रकारे बघा ही बोट चाललेली आहे आणि बोटामध्ये यांचं कन्व्हर्सेशन चाललं आहे. जो मॉन्स्टर आहे तो समुद्रामध्ये फिरत आहे आणि आता पुढे काय करायचं आहे हा एक प्रश्न आहे. जर अशी परिस्थिती मुलांना आपल्या बाबतीत झाली तर आपण काय करणार आहोत, आपण देखील विचार करणार आणि याच्यातून मार्ग काढण्याचा आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. तर आपण म्हणलो ते बोललो की हाऊ शुड वी अटॅक, आपण कशा प्रकारे त्याच्यावर हमला करणार आहोत, त्याच्यावर इन दिस अननोन क्रिएचर, जो आपल्याला क्रिएचर माहीतच नाही आहे की नेमका तो कोण आहे, तो क्रिएचर कसा आहे. हाऊ शुड वी डिफेंड अवर सेल्फ अगेन्स्ट इट, त्याच्या विरुद्ध आपण स्वतःला कसे वाचवणार आहोत. बघा इथे काय शब्द आलेला आहे, डिफेंड. डिफेंडचा अर्थ काय आहे, वाचवणे, म्हणजे स्वतःला वाचवणे, डिफेंड करणे. आणि अवर सेल्फ म्हणजे स्वतःला, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध. हाऊ शुड वी डिफेंड अवर सेल्फ अगेन्स्ट इट, की आपण स्वतःला त्याच्यापासून कसे वाचवणार आहोत. जरी आपण त्याच्यावर समजा हल्ला केला किंवा हमला केला तर आपण स्वतःला त्याच्यापासून कसे वाचवणार आहोत, आपल्याकडे काही उपाय आहे का, असं ते काय करत आहेत, एकमेकांमध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते विचारत आहेत की कशा प्रकारे आपण त्यांना वाचवणार आहोत. लेट्स वेट फॉर डे लाईट, ते काय बोलत आहेत की म्हणजे ठीक आहे आपण थोडं थांबूया. का थांबूया, लेट्स वेट, आपण काय करूया, वाट बघूया.
आपण काय करूया, वाट बघूया फॉर डे लाईट, की दिवस उजाडण्याची आपण काय करायची आहे, वाट बघायची आहे. अँड देन वी विल प्ले अ डिफरंट रोल. आणि मग नंतर आपण विचार करूया की आपण दुसऱ्या कोणत्या मार्गाने किंवा दुसरा कोणता पर्याय आहे का आपल्याला, की त्याच्याशी आपल्याला काय करायला, युद्ध करण्यासाठी किंवा त्याच्याशी दुसरी खेळी खेळण्यासाठी. म्हणून ते काय करतायत, हा रात्रीचा समय आहे, अंधार आहे त्याच्यामुळे, आणि तो जो प्राणी आहे त्यांना त्रास देत आहे, जो मॉन्स्टर आहे. मग आता त्या रात्रीच्या अंधारात त्यांना काय करायला जमत नाही, त्याच्याशी युद्ध करायला जमत नाही. आणि म्हणून ते काय बोलत आहे, लेट्स वेट, आता आपण काय करूया, आपण वेळ घेऊया, वाट बघूया फॉर डे लाईट, जेव्हा दिवस होईल दिवसाची वाट बघूया. अँड देन वी विल प्ले. प्ले म्हणजे इथे खेळणं नाही आहे, ते म्हणत नाहीत की खेळायचे. प्लेचा अर्थ काय, खेळणे आहे, परंतु इथे तो अर्थ येणार नाही आहे. देन वी विल प्ले. प्ले म्हणजे काय, की आपण काय करूया, नंतर त्याच्यावरती जी आपल्याला गोष्ट करायची आहे की कोणत्या प्रकारे आपण त्याला मारायचं आहे याचा विचार करूया. म्हणजेच त्याला अर्थ काय, वी विल प्ले अ डिफरंट रोल. डिफरंट म्हणजे वेगळ्या प्रकारे आपण त्याला काय करूया, खेळी खेळूया, दुसऱ्या प्रकारे आपण त्याला शोधूया किंवा मारूया, असं त्याचा इथे अर्थ होत आहे. बघा आता इथे जो सगळा अंधार इथे दिसत आहे, कारण अंधार झालेला आहे, त्या अंधारामध्ये काहीही दिसत नाहीये की तो क्रिएचर कुठे गेलेला आहे, तो कुठे आहे, त्यांना अंधारात दिसत नाही. फक्त त्याची हालचाल दिसते, तो समोर येतो आणि पुन्हा पाण्यामध्ये निघून जात आहे. बघा आता इथे काय दिलं आहे, द होल क्रिओ अबाउट द फेवरेट अँड अब्राहम लिंकन कुड नॉट स्लीप. म्हणजे संपूर्ण जे जहाजावरती जे संपूर्ण जे लोक होते ते कसे होते, तिथे ते घाबरले, तिथे ते उभे होते. आणि अब्राहम लिंकन म्हणजे काय, त्या जहाजाचं जे नाव होतं, जे फ्रॅगरेट म्हणजे जो लढाऊ जहाज आहे, त्या जहाजाचं नाव काय आहे, अब्राहम लिंकन कुड नॉट स्लीप. आणि ते जहाज झोपलेलं नाही, ते जहाजावरती कोणतीच व्यक्ती झोपलेली नाही, कारण जे काही प्रकार चालू होता की जो मॉन्स्टर त्यांच्या अवतीभोवती फिरत होता, त्याच्यामुळे द होल क्रू, होल म्हणजे जे सर्व क्रू मधले असलेले जे माणसं आहेत ते कसे राहिले आहेत, ते तिथे स्तब्ध झालेले आहेत, ते विचार करत आहेत. आणि त्या क्रूवरचं शिपमधले माणसं कोणीही त्या रात्री झोपलेले नाहीये. लिंकन कुड नॉट स्लीप, झोपलेले नाहीयेत, आणि तो रात्र आहे त्यांनी विचार करण्यामध्ये घालवली आहे. The frigate could not compete with the monster's speed and simply rode with the waves. The frigate म्हणजे काय, मी सांगितले तुम्हाला, जे लढाऊ जहाज आहे ते फ्रेगरेट कुड नॉट कम्प्लीट विथ द मॉन्स्टर स्पीड. म्हणजे तो जो मॉन्स्टरचा जो स्पीड होता, तो जहाज आहे, जे लढाऊ जहाज आहे, ते लढाऊ जहाज मॉन्स्टरच्या स्पीडला काय करू शकत नव्हता, कॅच करू शकत नव्हता. अँड सिम्पली रोड विथ द वेव. आणि जो रोड आहे त्या रोडला काय करत आहे, तो सिम्पल मार्गाने जात होता, कारण जो मॉन्स्टरचा जो वेग होता तो सर्वात जास्त होता. परंतु जो आपलं लढाऊ जे फ्रेगरेट म्हणजे जे जहाज आहे, ते जहाज कसं आहे, ते अतिशय स्लोली करत आहे. त्यांनी सिम्पल रोड विथ द वेव, आणि त्यांनी काय केलं आहे, हळुवार मार्गाने किंवा त्याचा वेग हा त्यांनी थंडावला आहे, किंवा ते शांत मार्गाने तिथे जात आहे. नियर मिडनाईट द मॉन्स्टर डिसअपियर. आता बघा इथे काय झालेलं आहे, तर नियर मिडनाईट, आणि जवळजवळ मध्यरात्री. मिडनाईटचा अर्थ काय आहे, मध्यरात्र आहे. मध्यरात्र कधी होते मुलांनो, जेव्हा रात्रीचे 2-3 वाजतात तेव्हा आपण काय बोलतो, मध्यरात्र, किंवा 12 ते 3च्या दरम्यान. 4 वाजले की आपण काय बोलतो, सकाळ झाली. परंतु 12 ते 3च्या दरम्यानमध्ये काय असते, मध्यरात्र असते. मग ही मिडनाईट कधी आहे, 12 ते 3, त्याला आपण मिडनाईट बोलतो. ते मॉन्स्टर्स डिसअपियर्ड म्हणजे अदृश्य होणे, नाहीसे होणे, आपण बोलू शकतो नाहीसे. म्हणजे जवळजवळ मध्यरात्री काय झालेलं आहे, तो जो मॉन्स्टर आहे तो काय झाला आहे, नाहीसा झाला आहे. कारण काळोखाही झाला आहे, रात्र भरपूर झाली आहे, आणि त्या रात्रीच्या काळोखामध्ये मध्यरात्रीमध्ये जो मॉन्स्टर सुरुवातीला जो दिसत होता, तो आता जवळजवळ मध्यरात्री काय झाला आहे, तो नाहीसा झालेला आहे, दिसेनासा झाले आहे. द क्रू ऑन द फ्रेगरेट कुड नॉट अंडरस्टँड. आणि ते क्रूवरची जी सर्व त्या शिपवरची जी माणसं होती, ती माणसांना काही कळेनाच की अरे काय होत आहे, असं कसं झालं. आत्तापर्यंत तो इतका वेळा आपल्याला त्रास देत होता, तो सारखा आपल्या स्पीडने आपल्या शिपवरती येत होता, आपल्या जहाजावरती तो हमला करत होता, आपल्याला तो दिसत होता, आणि आता अचानक तो कसा काय गायब झाला. सगळ्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. दे क्रू ऑन द फ्रेगरेट कुड नॉट अंडरस्टँड, की ते जहाजावरील हर एक जे व्यक्ती आहे जहाजात, ते प्रत्येकाला असं अंडरस्टँड म्हणजे कुड नॉट अंडरस्टँड, ते समजू शकले नाही की वाय म्हणजे का असं झालं आहे. दे वेअर फिल विथ फिअर अँड द होप ॲट द सेम
सेम टाइम, की एकाच वेळेस ते खूप घाबरलेले देखील होते आणि एकाच वेळेस त्यांना आशा देखील त्यांच्या मनामध्ये भरलेली होती. कशामुळे ह्या दोन गोष्टी बघा एखाद्या वेळेस होतात की नाही आपल्या आयुष्यामध्ये, की ज्यावेळेस एखाद्या वेळेस समजा तुमचा रिझल्ट असेल, हा जो परफेक्ट टाईम आहे की एकाच वेळेस तुम्ही घाबरलेले पण असतात आणि एकाच वेळेस तुम्हाला एक आनंद पण असतो. तुम्हाला आनंद या गोष्टीचा असतो की अरे मी पास होणार आहे, या गोष्टीचा तुम्हाला आनंद आहे. पण एकीकडे परत वाटतं की अरे जर मला कमी मार्क मिळाले तर, मला पर्सेंटेज कमी आले तर, मग त्याच वेळेस तुम्ही थोडंसं घाबरता पण. म्हणजे घाबरणं आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस माणूस काय करू शकतो, फील करू शकतो. तशाच प्रकारचं इथे जे वातावरण आहे ते इथे झालेलं आपण पाहू शकतो. दे वेअर फील म्हणजे काय, भरले आहे, भरणे. हां, दे फील विथ फिअर. फिअरचा अर्थ काय आहे, घाबरणे आहे. फिअरचा अर्थ काय आहे, घाबरणे. अँड होप म्हणजे काय, आशा. दे वेअर फील विथ फिअर अँड होप ॲट द सेम टाइम. एकाच वेळी ते काय करले, घाबरलेले देखील आहे आणि त्यांना एक आशा पण आहे. तर ते घाबरलेले काय आहेत की कारण मॉन्स्टर त्यांच्या अवतीभोवती फिरत आहे, तो ॲनिमल्स आहे, तो अटॅक करत आहे, म्हणून ते घाबरलेला आहे, म्हणून ते घाबरत आहेत. परंतु दुसऱ्या वेळेस त्यांना आशा काय आहे की आता तो मॉन्स्टर मिडलाईटला दिसत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ तो आता दूर निघून गेला आहे, तो आता परत येणार नाही, याचा आनंद देखील त्यांना वाटत आहे. आणि म्हणून ते काय झाले आहेत, ते थोडेसे हॅपी झालेलं आहे, त्यांना आनंद देखील वाटत आहे. मजा येत आहे ना मुलांनो. ह्या लेसनमध्ये जो मॉन्स्टरचं लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत आहे की आता कसा काय हा मॉन्स्टर कुठे गेला आहे, आता खरंच त्यांचा बचाव झाला आहे का, असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असतील. अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये बघा इथे पडत असतात. आणि म्हणून त्यांनी इथे दिलेलं आहे की फिअर आणि हॅपी म्हणजेच होप आहे. हॅपीचा अर्थ आनंद आहे, होपचा अर्थ आशा आहे, बरोबर. तशी दोन्ही गोष्टी त्या एट अ टाइम एकाच वेळेस झालेल्या आपण देखील इथे पाहू शकत आहे. तर असे प्रसंग देखील आपल्या आयुष्यामध्ये नेहमी हे घडत असतात की आनंद आणि दुःख हे देखील येतच राहतो. इट वॉज ॲट 12:53. आता 12 वाजून गेले आहेत. आता 12च्या पर्यंत त्यांना काही ते दिसत नव्हतं. रात्र झाली, मध्यरात्र झाली, 12 वाजलेले आहेत. परंतु आता पुढे काय घडणार आहे आता आपण ते बघूया. इट वॉज 12:53. इट वॉज इथे केलंय. वॉज म्हणजे काही ही घटना लेखक सांगत आहे ना, म्हणून इथे वॉज आलेला आहे. इट वॉज काय आहे, घटना सांग. इट वॉज 12:53. त्यावेळेस 12:53 झाले होते. दॅट द लाऊड व्हॉइस वॉज हर्ड रिबेलिंग इट साऊंड मेड बाय. आणि एक भयंकर असा मोठा आवाज तिथे तयार झालेला आपण देखील पाहू शकतो की अचानकपणे हा आवाज, जिथे पूर्ण शांतता होती आणि अशा वेळी अचानक 12:53ला 12:53ला काय झालेलं आहे, एकदम लाऊड म्हणजे एक आवाज झाला. तो कसा आला, हिस वॉज हर्ड, ऐकला. हर्ड म्हणजे काय, ऐकणे. रिबेलिंग द साऊंड मेड बाय, की एक मोठ्या प्रकारचा भयानक प्रकारचा आवाज तिथे त्यांना ऐकायला आलेला आहे.